नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अनंता पांडुरंग भोईर विद्यालय दापोली पारगाव 10वी 1992 ग्रुपचे गेट टुगेदर संपन्न। 32 वर्षानंतर 50 जण एकत्र। 26 जानेवारी 2022 साली सुशील तारेकर यांनी विशेष मेहनत घेऊन 1992च्या 10वीतील 65 वर्गमित्र आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा एकत्र आणले। रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी 50 मित्रमैत्रिणी जमून राणूमाता मंदिर येथे जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। या ग्रुपकडून हायस्कूलसाठी 1.25 लाख रुपयांची बोरवेल मारण्यात आली। तसेच प्राथमिक शाळेच्या छताचे काम करण्यात आले। ते प्रसिद्धीसाठी नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांची गरज आणि ज्या शाळेत आपण शिकलो त्याबद्दल बांधिलकी म्हणूनच ग्रुपमधील कोणाचा वाढदिवस असेल तर ज्यांना शक्य आहे ते मित्रमैत्रिणी ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन एक कौटुंबिक वातावरण तयार करतात। सायंकाळी सर्वांनी एकमेकांना साश्रूभर नयनांनी निरोप दिला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश म्हात्रेसह तृप्ती भोईर, दापोली पारगाव। आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते 1992च्या 10वीच्या बॅचचं वार्षिक स्नेहसंमेलनासाठी। अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन हे आज या ठिकाणी घडत असताना या बॅच मध्ये असणारे हे सारे विद्यार्थी 1992चे आहेत आणि हे वाढदिवस फक्त वाढदिवस न राहता ते पर्यावरणपूरक व्हावे, ते आरोग्याला योग्य व्हावे या हेतून आमच्या गटातील आमचे मित्र आदर्श शिक्षक गुरुवर्य गंगाधर पाटील यांनी एक योजना मांडली, एक सूचना मांडली की आपण हे वाढदिवस केक कापून नाही तर फळं कापून साजरा करूया आणि त्या आलेल्या योजनेला किंवा त्या आलेल्या सूचनेला आम्ही सारी मंडळी त्या ठिकाणी स्वीकार केला आणि त्यानंतर आम्ही जे करतो ते त्यांच्या घरी जाऊन फक्त एकत्र करून या साऱ्या मित्रांना सोबत घेऊन आम्ही एक काम करत असतो आणि हे करत असताना आम्ही आमची जी शाळा आहे आता ज्या शाळेमुळे आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो ते अनंत पांडुरंग भोईर विद्यालय दापोली या शाळेचं बांधकाम सुरू आहे आणि मग आम्हाला असंच कळलं की त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे आणि मग ती पाण्याची आवश्यकता असताना आमच्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की काय करावं। तर मग पुन्हा एकदा आमच्या सभेमध्ये ठरलं की शाळेत पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि उत्तम असे 1.25 लाख रुपये खर्च करून सर्वसाधारणपणे 1.25 लाख रुपये खर्च करून आम्ही त्याची शाळेच्या कामासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। या अशा अनेक नानाविध सामाजिक उपक्रमातून आरोग्यदायी उपक्रमातून आमची ही बॅच किंवा आमच्या बॅचचे सारे मित्र एकत्र आहेत। त्यांच्या आमच्या या सगळ्या